नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण भांडी वाटप व जे काही सेफ्टी किट आहे याबाबत महाराष्ट्र शासनाने एक नवीन GR काढला आहे। त्याबाबत अपडेट आपण पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील जी नोंदित पात्र बांधकाम कामगार आहे त्यांच्यासाठी जे अत्यावश्यक संच म्हणजेच जे काही भांडी वाटप आहे किंवा भांड्यांचा सेट आहे त्याबाबत एक नवीन GR आला आहे। तर याबाबत काय माहिती आहे ते आपण संपूर्ण पाहून घ्या। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर महाराष्ट्र शासनाने जो GR काढला आहे तुम्ही पाहू शकता इथे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजे इसेन्शियल किट याबाबत पुरवण्याबाबत हा GR आला आहे। या GR मध्ये पूर्ण माहिती सांगितलेली आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील जे काही अत्यावश्यक संच पुरवण्याची सुधारित योजना शासन मान्यता देण्याबाबत 18 जून 2025 रोजी हा GR आला आहे। महाराष्ट्र शासनाने काढलेला GR आहे। यामध्ये सर्व माहिती सांगण्यात आली आहे। शासन निर्णय काय आहे त्यानंतर इथे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित सक्रिय म्हणजे जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवणे या सुधारित योजनेस खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे। व इथे योजनेच्या अटी व शर्ती सांगितल्यात आल्या आहेत व जे वस्तू असणार आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता पत्र्याची पेटी, प्लास्टिकची चटई, धान्य साठवण कोठी, त्याच्यानंतर धान्य साठवण कोठी क्षमता 22 किलोची आहे, त्यानंतर 25 किलोची आहे, त्यानंतर जी आहे ते बेडशीट आहे, ब्लँकेट आहे, चादर आहे, साखर ठेवण्यासाठी डबा आहे, क्षमता 1 किलोचा असणार आहे, चहा पावडर ठेवण्यासाठी डबा आहे, अशा विविध वस्तू इथे देण्यात येत आहेत। यामध्ये अटी व शर्ती सांगण्यात आले आहे। जे मंडळाकडील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील, या पात्रताधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार, उपयुक्त सहाय्यक कामगार, आयुक्त सरकारी कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांनाही जे इसेन्शियल किट आहे म्हणजे अत्यावश्यक संच आहे ते पुरवण्यात यावे। इथे जे वस्तू दिली आहे त्याची लिस्ट दिली आहे, तुम्ही पाहू शकता। मंडळांतर्गत नोंदित सक्रिय म्हणजे जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवण्याबाबत ई-निविदा पद्धतीने प्रक्रिया राबविण्यास शासनाने मान्यता प्रदान करण्यात येत आहे। त्याकरिता निविदा प्रक्रियेची नोंदणीकृत नामांकित व अनुभवी संस्थेच्या निवडीबाबतच प्रस्ताव मांडले शासनाचे सादर करावे। तसेच या संपूर्ण प्रक्रियेकरिता उद्योग ऊर्जा कामगार विभागाचे 1/12/2016 रोजीचे शासन निर्णय यामध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणांमधील तरतुदीचे काटेकोर पालन करणे यावे। नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणारे सुधारित अत्यावश्यक संचमध्ये वस्तूंचे दर, पुरवठा, वाहतूक, वितरण व सर्व कारांसह निश्चित करण्यात यावे। जे अत्यावश्यक संच आहे त्याची निविदा स्वीकृत करण्यापूर्वी अत्यावश्यक संचमधील वस्तूंची दर्जाची शासनमान्य प्रयोगशाळेकडून तपासणी व खात्री करून घ्यावी। तसेच प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच अशा वस्तूंची पात्र लाभार्थ्यास वितरित करण्याची कार्यवाही करावी, अशी सुद्धा माहिती सांगितली आहे। प्रभारी कामगार, उपयुक्त सहाय्यक कामगार, आयुक्त सरकारी कामगार अधिकारी किंवा जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी रीतसर प्रमाणित केलेल्या पात्र नोंदित बांधकाम कामगारांच्या यादीनुसार जी काही इसेन्शियल किट आहे त्याचा पुरवठा पात्र लाभार्थ्यांना करण्यात यावा। पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच प्राप्त झाल्याचे प्रभारी सहाय्यक कामगार, आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी खात्री करावी व पुरवठा केल्याची पोचपावती प्रभारी अपर कामगार आयुक्त, कामगार उपयुक्त प्रादेशिक कार्यकारी अधिकारी यांना सादर करावी। नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणारा हा जो किट आहे पुरवठ्याचा खर्च मंडळाकडील जमा उपकार निधीतून भागविण्यात यावे। ही संपूर्ण माहिती आहे। तर अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण बांधकाम कामगारांना ज्यांनी नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे त्यांना हे इसेन्शियल किट वितरित करण्यात येणार आहे व हे जे इसेन्शियल किट आहे त्यांना मिळणार आहे। याबाबत हा नवीन GR आलेला आहे। त्यानंतर अजून एक GR आला आहे, तुम्ही पाहू शकता। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किट पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबत व इथे सेफ्टी किट सुद्धा देण्यात येणार आहे। याचा शासन निर्णय सुद्धा आला आहे व त्यामध्ये सुद्धा सांगण्यात आलं आहे जे काही सेफ्टी किट असणार आहे त्यामध्ये सुरक्षा हार्नेस बेल्ट म्हणजे सेफ्टी हार्नेस, सुरक्षा बूट म्हणजे सेफ्टी शूज, कानासाठी सुरक्षा प्लग, मुखपट्टी, त्याच्यानंतर रिफ्लेक्टिव्ह जॅकेट्स, त्यानंतर हेल्मेट, सेफ्टी क्लोथ, सेफ्टी गॉगल्स, मच्छरदाणी म्हणजेच मॉस्किटो नेट, पाण्याची बाटली, स्टीलचा जेवणाचा डबा, त्यानंतर
टॉर्च म्हणजे सोलर टॉर्च भेटणार आहे व प्रवासी बॅग हे सर्व तुम्हाला भेटणार आहे। तर अतिशय आनंदाची बातमी आहे। ही सुद्धा माहिती सांगितली आहे की सेफ्टी किट व जे काही भांड्यांचं सेट असणार आहे म्हणजेच इसेन्शियल किट आहे हे तुम्हाला पुन्हा एकदा मिळण्यास सुरुवात होणार आहे। तर महत्त्वपूर्ण माहिती आहे। हे GRची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।